माझं नाव सारिका परमेश्वर पवार. आम्ही एका कुटुंबामध्ये 6 जण राहतो. माझे 3 मुलं, सासू सासरे. कर्ज असं वाढत गेलं. मग त्या टायमिंगला त्यांना म्हणजे मालकांना टेन्शन यायचं की कर्ज कसं फेडू म्हणून. मग त्या टेन्शनमध्येच त्यांनी आत्महत्या केली. एकदा एका घरातलं जर एक माणूस गेलं तर किती कंडिशन, म्हणजे सगळी जबाबदारी त्या महिलेवर पडते. लहान मुलं होते, खर्च वाढलेला होता. असं बाहेर मागाय जर गेलं तर कुणी आम्हाला पैसे देत नव्हतं. लोकांची मजुरी करीत होता. त्या टायमिंगला खर्च तर कसा भागतच नव्हता. खरंच हॅबिटॅट या संस्थेचे मी खरं आभारी आहे. त्यांनी आम्हाला घर दिलं. परत त्यांनीच आम्हाला गटाला भेट दिली की तुम्हाला काय पाहिजे. आता हॅबिटॅटनं आम्हाला जे दिलं आहे, घर दिलं, त्याच्यापासून आता स्वप्ने म्हणजे वाढायला लागलेत आमचं की आता लेकरांना शिकवायचं, चांगले मोठ्या प्रकारे शिक्षण द्यायचं, नोकरी द्यायची. आम्हाला हॅबिटॅट संस्थेकडून गायी आम्हाला भेटलेल्या आहेत. एवढी मदत कुणी करणं शक्य नाही, म्हणजे केली बी नव्हती आजपर्यंत त्या महिलांना कुणी. ज्या की आमच्या 10 महिला आहेत, त्यांच्या घरातलं कर्ता पुरुष म्हणजे कुणीच नाही, करता असं कुणीच नाही जे की महिलांच्याच अंगावर जबाबदारी होती. पण महिलांना तेवढं म्हणजे त्या हॅबिटॅट या संस्थेनं आमची ती जबाबदारी उचलली. त्यांच्यापासूनच आम्हाला खरं चांगलं एक सपोर्ट जो असतो तो आम्हाला हॅबिटॅटनं दिला.